नमस्कार मित्रांनो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की कॉपर लॉसेस आणि आयर्न लॉसेस. तर कॉपर लॉसेसला आपण व्हेरिएबल लॉस म्हणलेलं आणि आयर्न लॉसेसला आपण फिक्स्ड लॉसेस म्हणलेलं. तर आयर्न लॉसचे आपण दोन टाइप्स बघितले. ते पहिला होता हिस्टेरिसिस आणि दुसरा होता एडी करंट. तर आता आपण इन डेप्थ मध्ये बघणार आहे की हिस्टेरिसिस लॉस तो काय आहे. ठीक आहे. तर हिस्टेरिसिस लॉस टॉपिक नंबर 1 हा आहे कोर लॉस किंवा आयर्न लॉस किंवा फिक्स्ड लॉस यातील पहिला पॉइंट, पहिला लॉस तो असतो हिस्टेरिसिस लॉस. तर तो लॉस आपण बघणार आहे. तर हिस्टेरिसिस लॉस इज ड्यू टू द मॅग्नेटिक रिव्हर्सल. मॅग्नेटिक रिव्हर्सल झाल्यामुळे हिस्टेरिसिस लॉस होतो. ठीक आहे. तर मॅग्नेटिक रिव्हर्सल, तर हे मॅग्नेटिक रिव्हर्सल नक्की असतं काय, त्याची प्रोसेस काय असते आणि ते कसं होतं ते आता आपण बघणार आहे. तर मॅग्नेटिक रिव्हर्सल, तर सुरुवातीला काय की आपला एक कोर असतो. हा ट्रान्सफॉर्मरचा एक जो बॉक्स टाईप तुम्हाला कोर दिसतोय, हा ट्रान्सफॉर्मरचा कोर आहे. हा कोर कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलं. त्या तर कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो? CRGO सिलिकॉन स्टील. CRGO मध्ये CRGO हे स्टँड्स फॉर कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड सिलिकॉन स्टील. ठीक आहे. तर हेच मटेरियलचं का वापरायचं? बिकॉज हा एक गुड फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. कोणता? गुड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे नक्की काय असतं? तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे असे मटेरियल असतात की जे व्हेरी सेन्सिटिव्ह टू मॅग्नेटाइज्ड, म्हणजे मॅग्नेटिझमला खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण ठेवले तर पटकन मॅग्नेटाइज्ड होतात. एकदम फास्ट असतात ते, की जेणेकरून ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम करण्याची पॉवर खूप जास्त असते, म्हणजे मॅग्नेटाइज लवकर होण्याची क्षमता खूप जास्त असते, सेन्सिटिव्ह असतात ते. ठीक आहे. तर काय असतं की कुठल्याही मटेरियलमध्ये नंबर ऑफ डोमेन्स असतात त्याच्या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. एक मटेरियल आहे सपोज, हा म्हणजे पेन म्हणजे एक माझा मटेरियल आहे, तर या पेनमध्ये नंबर ऑफ डोमेन्स आहेत. हा एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर असेल तर यामध्ये नंबर ऑफ डोमेन्स असतात. ठीक आहे. तर नंबर ऑफ डोमेन्स, मग आता मी काय केलं, हा माझा एक मटेरियल आहे, या मटेरियलमध्ये नंबर ऑफ डोमेन्स आहे, तर हा एक डोमेन आहे. तर मी हा एक डोमेन मी झूम केला तर तुम्हाला असा दिसतोय. तर यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे लाईन्स दिसत आहेत, म्हणजे ते जे डोमेन्स आहेत ना, तर ते रॅन्डम ओरिएंटेड आहेत. नॉर्मल कंडिशनला हे जे डोमेन्स तुम्ही बघताय तिरके वगैरे कसे लाईन मारलेत मी, हे रॅन्डमली ओरिएंटेड आहेत. ठीक आहे. त्याला एक असं फिक्स स्ट्रक्चर नाहीये, म्हणजे त्याला एक असं फिक्स डायरेक्शन नाहीये. मग या नॉर्मल कंडिशनमध्ये हा या मटेरियलला मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केली. हा जो मटेरियल आहे या मटेरियलला मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केली. त्यानंतर मी हा जो छोटा डोमेन जो मी बघितलाय हा मी पुन्हा असा झूम केला. तर त्यानंतर जेव्हा मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड करतो ना, तर यातले डोमेन्स असतात ते त्याची पोझिशन हे अशी करतायत इन द पॅरल ऍक्सिस टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मी ज्या डायरेक्शन मध्ये अप्लाइड करतोय त्या डायरेक्शनला हे डोमेन अलाइन होतात. म्हणजे जर मी मॅग्नेटिक फील्ड अशी अप्लाइड केली तर त्या डायरेक्शनला पॅरल मध्ये हे सर्व डोमेन अलाइन झाले. बघितलं का, हे सर्व अलाइन पॅरल मध्ये झालेत, कोण कट करत नाही एकमेकाला, पॅरलली अलाइन झालेत. ठीक आहे. तर हे कधी होतं, ज्यावेळी मी एक्सटर्नल फील्ड मॅग्नेटिक फील्ड मी एक्स्ट्रा अप्लाइड करतो त्यावेळी हे डोमेन असे पॅरलल अलाइन होतात. आता आता थर्ड केस काय, आता पहिली केस ही होती, सेकंड केस ही फील्ड अप्लाइड केल्यानंतर. नाव थर्ड केस काय केला, तर मी फील्ड ती परत रिमूव्ह करतो. आता मी मॅग्नेटिक फील्ड ती काढून घेतली, ती रिमूव्ह केली. तर या मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर काय होतं की ओरिजिनल असं होतं मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केल्यावर असं, आणि रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा हे असं दिसायला पाहिजे, असे डोमेन त्याचे व्हायला पाहिजे. पण असं होत नाही मित्रांनो. काय होतं की ते डोमेन्स असतात ना ते असे दिसतात, म्हणजे या डोमेनमध्ये काहीतरी, या मेन ह्याच्यामध्ये काहीतरी डोमेन असे असतात की ते अजून पॅरलच अलाइंड असतात, म्हणजे ते आधीच्याच धुंदीमध्ये असतात की ते पॅरलल असतात. आणि काही जे डोमेन असतात ते त्यांची ओरिजिनल डायरेक्शन, म्हणजे आधीची डायरेक्शन रिगेन करतात, म्हणजे असे रॅन्डम ओरिएंटेड होतात. पण काही जे डोमेन असतात ते असे स्ट्रेटच असतात, जसं तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. म्हणजे इथे मी लिहिले, हे पुन्हा एकदा वाचून घ्या. मॅक्सिमम डोमेन अरेंज टू नॉर्मल पोझिशन, म्हणजे नॉर्मल पोझिशनला येतात, बट सम ऑफ देम स्टील रिमेन इन देअर ओरिजिनल पोझिशन, हे या ओरिजिनल पोझिशनमध्ये अजून आहेत. बिकॉज ऑफ द अनचेंज डोमेन्स सबस्टन्स बिकम स्लाइटली मॅग्नेटाइज्ड परमनंटली. हे अनचेंज डोमेन आहेत बघा, हे डोमेन जे आहेत आहे तसेच आहेत, म्हणजे ते अनचेंज डोमेन्स आहेत. या अनचेंज डोमेनमुळे काय होतं की तो जो मटेरियल असतो तो मॅग्नेटाइज राहतो, थोडासा मॅग्नेटाइज राहतो. म्हणजे भलेही या मटेरियलची आपण मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तरी हा पूर्ण मटेरियलची मॅग्नेटिक फील्ड जाणार नाही, थोडीशी मॅग्नेटिक फील्ड या मटेरियलमध्ये राहणार. ही त्याची प्रॉपर्टी कशाची? फेरोमॅग्नेटिक मटेरियलची. मग काय होतं, हे जे मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये राहते का, कारण की हे जे डोमेन आहेत ना हे अजून आहे त्या डायरेक्शनला आहेत, हे रॅन्डम ओरिएंटेड नाही झालेले. मग ह्या कंडिशनला काय म्हणायचं? स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशन. की आपण भले मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तरीही त्यामध्ये मॅग्नेटिझम प्रेझेंट आहे अजून, कारण की हे जे डोमेन्स आहेत हे त्या डायरेक्शनला अलाइन झालेले आहेत. ठीक आहे. मग ही कंडिशन आपल्याला नकोय. आपलं
आपली कंडिशन काय हवी की जर नॉर्मल कंडिशनला हे असं आहे तर नॉर्मल कंडिशन टू मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केल्यानंतर हे असं होतंय, मग यानंतर पुन्हा हे असे झाले पाहिजेत, या डायरेक्शनला पुन्हा आले पाहिजेत, पण तसं होत नाहीये. मग आपण काय करतो, या पोझिशन पासून या पोझिशनला जाण्यासाठी पुन्हा या मटेरियलवरती आणखीन एक रिव्हर्स डायरेक्शन मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड करतो. ठीक आहे, म्हणजे हा जो इफेक्ट आहे स्पॉन्टेनियस मॅग्नेटायझेशनचा, हा इफेक्ट न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण रिव्हर्स डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड करतो. ठीक आहे. टू न्यूट्रलाइज दिस मॅग्नेटिझम सम अपोजिट एमएमएफ इज रिक्वायर्ड टू बी अप्लाइड. अपोजिट एमएमएफ आपण एक अप्लाइड करतो. ठीक आहे. मग इन ट्रान्सफॉर्मर, आता आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, जो आपण फील्ड अप्लाइड करतो ती कुठली असते, अल्टरनेटिंग. ठीक आहे. आता अल्टरनेटिंग म्हणजे त्याच्यामध्ये सायकल्स असतात अशा, पॉझिटिव्ह हाफ, निगेटिव्ह हाफ, पॉझिटिव्ह हाफ, निगेटिव्ह हाफ. तर काय होतं, या पॉझिटिव्ह हाफमध्ये डोमेन अशी होणार, निगेटिव्ह हाफमध्ये रिव्हर्स खालच्या डायरेक्शनला जाणार, पुन्हा पॉझिटिव्ह हाफमध्ये वरती, निगेटिव्ह हाफला खाली. पण तसं होत नाही. पॉझिटिव्ह हाफला हे असे झाले, पॉझिटिव्ह हाफला असे झाले, जेव्हा आपण डोमेन चेंज करणार म्हणजे रिव्हर्स करणार ना, तर पूर्ण रिव्हर्स नाही होणार, काहीतरी डोमेन हे असेच राहणार आणि काहीतरी डोमेन हे रिव्हर्स होणार. मग आपल्याला पुन्हा एकदा रिव्हर्स फील्ड अप्लाय करायला लागणार. मग हे प्रत्येक हाफ सायकलला आपल्याला करावं लागतं. मग यामध्ये काय होतं, आपलं एक्स्ट्रा वर्क डन होते, आपण एक्स्ट्रा ऍडिशनल पॉवर देतोय कारण की हे डोमेन व्यवस्थित पुन्हा यावेत म्हणून. मग त्यामध्ये ना आपलं एक्स्ट्रा वर्क डन होते. पण याचा काही यूज आहे का, काहीच यूज नाही. हे लॉस आहे ऍक्च्युली, समजतंय का, म्हणजे आपल्याला आपण एक्स्ट्रा पॉवर देतोय कशासाठी, हे डोमेन अलाइन व्हावेत म्हणून. मग हा जो एक्स्ट्रा वर्क डन होते आपलं, म्हणजे एक्स्ट्रा पॉवर कन्झ्युम केली जाते, त्यालाच आपण हिस्टेरिसिस लॉस या नावाने ओळखतो. त्यालाच आपण म्हणतो हिस्टेरिसिस लॉस. समजलं, तर हा एक बेसिक त्याचा कॉन्सेप्ट आहे की हिस्टेरिसिस लॉस नक्की होतो कशामुळे. अजून हे खूप मुलांना याचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतात की हिस्टेरिसिस लॉस नक्की असतो काय. आपण काय पाठ केलेलं असतं की मॅग्नेटिक रिव्हर्सल, पण ते कसं होतं, काय होतं हे माहीत नसतं. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं. ओरिजिनल डायरेक्शन अशी, फील्ड दिल्यानंतर अशी, आणि फील्ड काढून घेतल्यानंतर ही अशी डायरेक्शन, पण आपल्याला फील्ड काढल्यानंतर अशी डायरेक्शन हवी. मग या डायरेक्शन पासून असं होण्यासाठी रिव्हर्समध्ये एक आपण फील्ड अप्लाइड करतो. मग त्याच्यामध्ये ऍडिशनल पॉवर कन्झ्युम केली जाते आणि ऍडिशनल पॉवर कन्झ्युम केल्यामुळे त्या पॉवरला आपण म्हणतो हिस्टेरिसिस लॉसेस. ठीक आहे, तर हा हिस्टेरिसिस लॉस असतो, हा फिक्स प्रत्येक ट्रान्सफॉर्मरमध्ये होतो, प्रत्येक कोअरमध्ये हा लॉस होतो. आणि कोरचं मटेरियल कोणतं असतं आपलं, CrGO सिलिकॉन स्टील. जर CrGO सिलिकॉन स्टील वापरलं तर हा हिस्टेरिसिस लॉस होणारा कमी होतो. ठीक आहे, अदर मटेरियलमध्ये पण होतो आणि खूप जास्त होतो, म्हणून आपण बेटर ज्याच्यामध्ये कमी हिस्टेरिसिस लॉस होतील तो कोणता आहे, CrGO सिलिकॉन स्टील. एक्झाम मध्ये विचारतात हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी काय वापरायचं, तर काय वापरायचं, CrGO सिलिकॉन स्टील वापरायचं आपण. ठीक आहे, तर हा आहे हिस्टेरिसिस लॉस. तर आता आपण बघितलं की हिस्टेरिसिस लॉस कसा असतो. आता त्या हिस्टेरिसिस लॉसचा आपण फॉर्म्युला बघूयात. तर हिस्टेरिसिस लॉस इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि बीएम रेस टू एक्स. तर हिस्टेरिसिस लॉस हा कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी आणि बीएम. बीएम म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, आणि रेस टू एक्स, एक्स म्हणजे काय असतो, स्टेनमर्स कॉन्स्टंट असतो. हा काय असतो, स्टेनमर्स कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू काय असते, 1.5 टू 2.5 याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू असते. तर बीएम, हा बीएम जो आहे म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, ह्याला अगेन आपण व्ही अपॉन एफ यामध्येच लिहितो. बीएम इज प्रोपोर्शनल टू व्ही बाय एफ. मग हा जो पीएच आहे हा प्रोपोर्शनल टू एफ इंटू बीएम रेस टू एक्स आहे. मग ह्यालाच मी प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढल्यानंतर इक्वल जर घेतलं तर इथं कॉन्स्टंट येतो, तो असतो केएच, म्हणजे हिस्टेरिसिस कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला त्याचा मेन फॉर्म्युला आहे, पीएच इज इक्वल्स टू केएच इंटू एफ इंटू बीएम रेस टू एक्स. हा त्याचा हिस्टेरिसिस लॉसचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याने आपण हिस्टेरिसिस लॉस फाइंड आउट करतो. ठीक आहे, तर हिस्टेरिसिस लॉस कशामुळे होतो, मॅग्नेटिक रिव्हर्सल कोअरमध्ये झाल्यामुळे होतो. आता शब्द मॅग्नेटिक रिव्हर्सल हा लक्षात घ्या, कारण की डोमेन वगैरे हे शब्द आपण समजण्यासाठी घेतले, हे ऍक्च्युअल मध्ये असं नाही विचारत. ऍक्च्युअल मध्ये ते मॅग्नेटिक रिव्हर्सल या शब्दामध्ये दिलेलं असतं. त्यामुळे हिस्टेरिसिस लॉस हा मॅग्नेटिक रिव्हर्सलने होतो. आणि तो कमी करण्यासाठी आपण काय करतो, प्रॉपर सिलेक्शन ऑफ कोर मटेरियल, कोरचं मटेरियल प्रॉपर वापरावं लागतं. म्हणजे कोणतं, CrGO सिलिकॉन स्टील हे कोरचं मटेरियल आपल्याला वापरावं लागतं. त्याच वेळी हिस्टेरिसिस लॉस आपला सर्किटमधला कमी होतो. ठीक आहे, तर ही हिस्टेरिसिस लॉसची एक बेसिक ओव्हरव्ह्यू आता आपण पाहिला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एडी करंट लॉस बघूयात. थँक्यू.